तो दिवस काय असेल हे विजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि एनडीए, शिवसेना आणि आपण महाराष्ट्र एनडीए सोबत कायम भक्कमपणे उभे राहू. $5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये एक नाही 1.5 ट्रिलियन डॉलर हे भारताचं महाराष्ट्राचं योगदान देण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. महाराष्ट्राला सर्वात प्रगत, समृद्ध आणि 1 नंबरचं राज्य म्हणून झालंय. जीडीपी मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, एफडीआय मध्ये नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1 असा महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून राजकारण काय ते चालतच राहील, पण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देणं आपलं काम आहे. यावर्षी अल निनोचं संकट आलंय, शेतकरी काळजीमध्ये आहे, दुष्काळाची काळी छाया पडलेली आहे, त्याची सामना करण्याची तयारी आपली पूर्ण आहे. दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती, दसऱ्याचा मेळावा होता, मी सांगितलं तिकडे अतिवृष्टी झाले, तिकडून कोणी येऊ नका, लोकांचे अश्रू पुसा, लोकांचा दसरा दिवाळी चांगली साजरी करा. आणि आपल्या शिवसैनिकांनी त्यांचं दसऱ्याचं घराचं तोरण बांधलं. मी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केलं. आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आज गेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आणि कर्जमाफी जी केली होती ती घोषणा देखील आपण पूर्ण करतोय. आणि म्हणून शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला लोक मानतायत, जवळ करतायत. आणि म्हणूनच त्यांचा दसरा दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेनेनं केलं. वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी, वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी हीच खरी शिवसेनेची जबाबदारी. म्हणून आपण काम करतोय. आपल्या जबाबदारीतून शिवसेनेने कधीच हात झटकले नाही. कुठेही संकट आलं, पूर आला, महापूर आला, आपण पुढे असतो. आणि म्हणून कोणतंही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू. कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे नेहमी आम्ही सांगतो. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आपण केली, ती आजही सुरू आहे. त्याप्रमाणे काही अन्याय अत्याचार होतात म्हणून लाडकी सून ही मोहीम तितक्याच प्रभावीपणे आपण राबवतोय. कालच टेंबी नाक्याला आनंद आश्रमाच्या इथे सूर्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी लाडक्या सुनांना देखील न्याय मिळणार आहे. लाडक्या सुनांचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. हा देखील कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे. आणि म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण. मगाशी आपले संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे. बंजारा, त्यांना मी सांगितलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरामध्ये तुम्ही काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून आज आपण जाहीर केलेला आहे. हा बंजारा समाज देखील सगळे समाज, सगळ्या समाजांना पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळे समाज जे या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे आपल्याला जायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, आता SIRचं काम चालू आहे, मतदार याद्यांची पडताळणी चालू आहे, त्याच्यावर आपण लक्ष द्या. BLA नेमले नसतील तर BLA नेमा, BLO कडून काम करून घ्या. अन्यथा आपल्या हक्काचा मतदार वंचित राहिला तर तुमच्याकडे किती तुम्ही काम केलं, किती प्रचार केला आणि मतदार यादीमध्ये मतदार नसेल तर तुमच्या विजयामध्ये मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ते तुम्ही काम करा. आपली यादीतून आपल्या हक्काची नाव वगळली जाणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. मी बरेच वेळा प्रत्येक भाषणात सांगितलंय की याद्यांचं अपडेट करा. याद्या अपडेट असल्या पाहिजे. मतदार याद्यास तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार, तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरणार.